मटणाचा फक्त रंग बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार आहे, कारण झटपट बनणारी अशी सुकं मटणाची रेसिपी आज आपण यूट्यूबला टाकणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला अर्धा किलो मटण लागणार आहे. इथे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याला मॅरिनेट करायचं आहे. मॅरिनेशनसाठी सोपी प्रोसेस आहे. हळद, मीठ, गरम मसाला, लाल तिखट पावडर आणि आलं लसूण ठेचून आपण त्याला लावून ठेवणार आहे. एक 15 मिनटासाठी आपल्याला फक्त हे सर्व गोष्टी मटणाला व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत आणि ठेवून टाकायचं आहे. कुकरमध्ये आपण मटण शिजवणार आहोत, त्यामुळे आपली गॅसची बचत जबरदस्त होणार आहे. तेल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तेजपत्ता, एक बारीक चिरलेला कांदा, मीठ, हळद आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि सर्व गोष्टी भाजून घ्यायच्या आहेत. भाजल्यानंतर आपण जे मॅरिनेटेड मटण केलं होतं ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत. ते थोडंसं तेल सुटूपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून मटण व्यवस्थित शिजेल. गरम पाणीच आपल्याला मटणासाठी ॲड करायचं. आता आपण मसाल्याची तयारी करूया. एक तेजपत्ता, अर्धा चमचा जिरे, एक चक्री फूल, सुकं खोबरं, लवंग, काळी मिरी आणि धने इतकाच मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता आपल्याला एका पॅनमध्ये कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला भाजायचं आहे. आता आपल्याला तेलामध्ये कट येण्यासाठी किंवा आपण असं म्हणू की लालसर दिसण्यासाठी आपलं मटण आपल्याला लाल तिखट पावडर, जी आपली लाल मिरची पावडर आहे ती टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण आपण त्यामध्ये कांदा टोमॅटोवरती टाकून आपण ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत. मेन इन्ग्रेडियंट कोल्हापुरी मसाला आपल्याला टाकायचा आहे आणि तेल सुटूपर्यंत आपल्याला हे सर्व गोष्टी भाजून घ्यायच्या आहेत. उकडलेलं जे कुकरमध्ये मटण होतं आता आपण ते त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि एक 10 मिनटासाठी पुन्हा आपण काय करणार आहोत, झाकून ठेवायचं आहे. कमी मसाल्यामध्ये हे मटण अप्रतिम लागतं, स्वादसुद्धा एक नंबर येतो. आपल्याला खूप मसाल्याची जर आवड नसेल तर हे सुकं मटण तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला जबरदस्त वाटेल. आणि फक्त अर्ध्या तासामध्ये रस्सा, सुकं मटण, चपाती, भात, जबरदस्त संडे कॉम्बिनेशन आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्हाला कशी वाटली आणि अजून आपल्याला काय नवीन बघायचं आहे रेसिपीमध्ये ते तुम्ही मला नक्की सांगा. आपण भेटू पुन्हा.